नमस्कार मित्रांनो, आज मी फिरत आमच्या शेतामध्ये आलो होतो। हा आमचा लाल ऊस आहे आणि हे ऊसाचं शेत आहे लाल। आमच्याकडे याला लाल ऊस म्हणतात, काही भागात याला 86-032, आमच्याकडे आम्ही पण 86-032च म्हणतो। लाल ऊस 86-032 दोन्ही पण म्हटले जातात। आणि हा ऊस मी इथं लावलेला आहे। हा ऊस मी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात लावला होता, फेब्रुवारीमध्ये लावला होता। त्याच्यानंतर हा ऊस आता एवढा झाला आहे। इकडं थोडा बारीक आहे कारण ही जमीन म्हणजे खडकाळ जमीन आहे, खडी वस्ती ना जास्त प्रमाणात इथं खडी आहे। पलीकडल्या साईडला चांगल्या प्रमाणात आहे आणि इकडं आणखी थोडा पुढं चालू आहे, तिकडं थोड्या चांगल्या प्रमाणात आहे। खत वगैरे आम्ही व्यवस्थित दिलं होतं, फक्त उन्हाळ्यामध्ये थोडा पाण्याचा शॉर्टेज झाला होता कारण आमच्या इथं ट्रान्सफॉर्मर वगैरे तुटलं होतं, त्यामुळे तसं आहे। आणि इकडल्या भागात तुम्ही पाहू शकता, इकडे हा ऊस एकदम चांगला आहे कारण शेतीमध्ये पीक घेतो ना, जमिनीवर पण थोडं डिपेंड राहतं। जमीन पण चांगल्या प्रमाणाची पाहिजे, त्यानुसारच पीक होतं। हा मी फेब्रुवारीमध्ये साधारणतः 1 फेब्रुवारी ते 1-2 फेब्रुवारीला हा ऊस सर्व लावलेला आहे। आणि आता ऊसाची मेहनत वगैरे केली ही ह्या ऊसाची सरी पाडताना आम्ही 4 फुटाची सरी आहे। हा इथं 4 फुटावर हा ऊस आहे आणि जिथपर्यंत दिसतं ते मोठले झाडं तिथपर्यंत हा ऊस माझाच आहे। आणि हा ऊस लावल्यानंतर याला मी मेहनत वगैरे युरिया वगैरे असे वेगवेगळे रासायनिक खतं वगैरे टाकले होते आणि त्याच्या आधी शेणखत पण वापरलं होतं। पण ऊसाकरता ऑर्गॅनिक फार्मिंग शेणखत वगैरे वापरणं हे अतिशय चांगलं आहे। पण आपण जास्त उत्पन्नाकरता म्हणजे मीच जास्त उत्पन्नाच्या लालच्याने हे वापरतो। मला माहिती आहे शेतकरी म्हणलं तर आता सर्व काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करीतच नाही शक्यतो, पण थोडंफार मिक्स फार्मिंग चालतेच। आणि हा ऊस आम्ही साधारणतः एकरामध्ये आमच्या इकडं 60 ते 70 टन आम्ही काढतो। स्वतः मी म्हटलं तर मी 65 टन एकरामध्ये ऊस काढलेला आहे। आणि हा ऊस लाल ऊस आहे। आता हा ऊस तुम्हाला थोडी ऊसाबद्दल सांगतो माहिती की हा ऊस खाण्याकरता, जनावरांचा चाऱ्याकरता एकदम उपयुक्त आहे। ऊसामध्ये रस जो गोड रस असतो ना, तो रस जास्त प्रमाणात आहे। रसवंतीगृहावरती जर तुम्ही कधी जात असाल, रसवंतीगृहावर जर ऊसाचा रस वगैरे पेत असाल तर हाच ऊस वापरला जातो कारण ह्या ऊसामध्ये रस जास्त प्रमाणात राहतो। हा ऊस खाण्याकरता पिण्याकरता अतिशय गोड राहतो। कारखान्यामध्ये साखरीकरता पण हा ऊस जास्त वापरला जातो। 265 म्हणून जी जाते ती पण आमच्या इकडं ऊसाची भरपूर केली जाते, पण ती व्हरायटी 265 टनेज वगैरे जास्त निघतं, पण ते गोड नसतो। पण ते टनेजमुळं शेतकरी जास्त प्रमाणात उत्पन्न घेतात। आणि हा ऊस आम्ही नगर मार्केट आम्हाला जवळ असल्यामुळं आम्ही डायरेक्ट नगर मार्केटला जाऊन देतो। कारखान्याला पण आम्ही पाठवतो, पण नगर मार्केटला आम्ही 7 किंवा 8 महिन्यात 7 महिन्यातच शकतो, 7 ते 8 महिन्यात तोडून आम्ही मार्केटला शेतकऱ्यांना गायांच्या चाऱ्याकरता आम्ही हा ऊस विकवतो। आणि हा ऊस लाल ऊस कोणता पण ऊस असला शेतकरी मित्रांनो, तो 8 किंवा 9 महिन्यात पूर्णपणे तयार होऊन आपल्याला तोडण्यासाठी विकण्यासाठी आपण उपयुक्त ठरतो। तर असंच मी फिरत येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी असेच नवीन व्हिडिओ वेगवेगळे पद्धतीचे करण्याचा प्रयत्न करतो। आणि कुठं देवाच्या स्थानी फिरायला वगैरे गेलं तिथले पण व्हिडिओ मी टाकीत असतो। तर व्हिडिओ